नमस्कार मित्रांनो, आर टेक्नॉलॉजी नावाच्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत आहे. मी सर्वात आधी तुम्हाला माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव निशांत बोंबटकर आहे. माझं BE सिव्हिल झालं आहे. मी गेल्या 7 वर्षापासून स्ट्रक्चर फील्डमध्ये काम करतो आहे, ज्यामध्ये मी वेगवेगळ्या कंपनीजमध्ये ॲज अ ज्युनियर इंजिनियर म्हणून काम केलेलं आहे. तर काम करता वेळेस मी बरेचसे सॉफ्टवेअर यूज केले. त्यापैकी जे आहेत ETAB, स्टॅट्रो, ॲटोकॅड, 3D Max, रिवेट, गुगल स्केचअप, बाकी RCDC असे बरेचसे सॉफ्टवेअर मी यूज केलेले आहेत. आणि बऱ्याचशा हायराईज बिल्डिंगसुद्धा मी डिझाईन केलेल्या आहे. अशा वेगवेगळ्या कंपनीजमध्ये माझा अनुभव झालेला आहे. तर आता आपण डिस्कस करूया आर्ट टेक्नॉलॉजीबद्दल. आता आर्ट टेक्नॉलॉजी ॲक्च्युली आहे काय आहे, हे इन्स्टिट्यूट कशाबद्दल आहे आणि कोणासाठी आहे. तर ऑब्व्हियसली माझं सिव्हिल झालं आहे, त्यामुळे तर जे काही मी कोर्सेस डिझाईन केलेले आहेत, ॲक्च्युली ते जे काही कोर्सेस आहेत ते मी सगळे माझ्या अनुभवावरती आणि माझा जो काही एक्सपिरियन्स आहे 7 वर्षाचा, त्याच्या बेसिसवरती माझं जे काही ऑब्झर्वेशन आहे स्टुडंटला घेऊन किंवा इंटरव्ह्यूजमध्ये, म्हणजे विद्यार्थी जो असतो, जो स्टुडंट असतो, तो कुठं वीक असतो किंवा त्याचे टॉपिक्स कुठले वीक असतात, ज्यामुळे त्याला जॉब मिळवायला कठीण जाते. तर तसेच त्याच प्रकारचे वेगवेगळे टॉपिकचे वेगवेगळे कोर्सेस मी स्वतः डिझाईन केलेले आहेत. तर त्यासाठी आपण फर्स्ट टाईम खामगाव इथे, बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये खामगाव आहे, तेथे आपण फर्स्ट टाईम ऑफलाईन क्लासेस हे आफ्टर लॉकडाऊन स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण असे वेगवेगळे कोर्सेस जे आहेत त्याच्याबद्दल आपण तुम्हाला थोडं डिस्क्राईब करूया. पण हे कोर्सेस मला डिझाईन करण्याची काय गरज पडली किंवा मी हे का डिझाईन केले, त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एखाद्या स्टुडंटचं BE किंवा डिप्लोमा किंवा ME होऊन जाते. ठीक आहे, डिग्री हाती आहे, डिग्री तर झाली, बट आता करायचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न असतो. सर्वात मोठा प्रश्न हा असतो की व्हॉट टू डू आफ्टर सिव्हिल इंजिनिअरिंग. की झालं बाबा, डिग्री तर झाली, सगळं झालं, बट आता जॉब कसा मिळवायचा किंवा कुठं मिळवायचा. कारण मार्केटमध्ये जॉब ही अशी गोष्ट आहे की ही कुठं पैशाने किंवा कशाने मिळत नाही, की गेला आणि घेऊन आला जॉब आपल्या घरी, अशी तर गोष्ट नाही आहे जॉब वगैरे. तर आपल्याला त्यासाठी स्ट्रगल करावं लागते, त्यासाठी नॉलेज गेन करावं लागते, आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यूसाठी आपल्याला इंटरव्ह्यू फेस करावं लागतात. वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे स्टँडर्ड असतात, वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतात, ते आपल्याला फेस करावं लागतात. बट त्यासाठी आपलं जे काही बेसिक्स आहे ते आपलं क्लिअर आहे का, आपली जरी डिग्री झाली, आपण जरी इंजिनियर झालो तरी ह्या गोष्टी आपल्या क्लिअर आहेत का, ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी असतात. जसं फॉर एक्झाम्पल, समजा एखादा मुलाचा BE झाला आहे, तो पुणे मुंबईला जॉबच्या सर्चसाठी गेल्यानंतर तो काय करतो, आधी कुठं राहण्याचा जुगाड करतो, तो होऊन जातो त्याचा. बट सर्वात मोठा प्रश्न त्याच्या पुढे असा असतो की मला जो काही जॉब हवा आहे तो जाऊन मी कुठं मागू, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. काही लोकांना माहीत असतात प्लॅटफॉर्म कुठले, कसे मिळवायचे जॉब, कसे इंटरव्ह्यूचे कॉल मिळवायचे. अशा बऱ्याचशा एजन्सीज आहेत बाहेर मार्केटमध्ये की ज्या तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करू शकतात किंवा जॉबचे जे काही कॉल आहेत ते तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात. बट असे तरी मॅक्सिमम 40-50% स्टुडंट असे आहेत की ज्यांना अजूनसुद्धा नाही माहिती की जॉब कसा मिळवायचा किंवा जॉबसाठी किंवा इंटरव्ह्यूमध्ये कुठले क्वेश्चन विचारले जातात किंवा इंटरव्ह्यू कसा फेस करायचा, एक प्रॉपर मेथड जी काही असते रिझ्यूम बनवायची ती कसं बनवायची, किंवा तुम्हाला सिव्हिल झाल्यानंतर कुठल्या फील्डमध्ये तुम्ही जॉब करू शकता, या गोष्टीचं नॉलेज आपल्याला नसते. त्यामुळे काय होते की आपण कुठं ना कुठं शॉर्टकट शोधायचा प्रयत्न करतो. शॉर्टकट म्हणजे काय की झालं सिव्हिल झालं, आता सिव्हिल ब्रांच अशी आहे आपली की ज्याच्यामध्ये आपण लोकल लेवलला किंवा आपल्या गावाला कुठं राहून आपण काही ना काही तर चालू करू शकतो. जसं कोणी प्लॅनिंग चालू करते, कोणी बिल्डरशिप चालू करते, कोणी सुपरविजनचे कामं करते, कोणी 3D Max किंवा रिवेट सारखे सॉफ्टवेअर शिकून फक्त 3D व्ह्यू काढून द्यायचे कामं करते, कोणी इस्टिमेट काढून द्यायचे कामं करते. बट एक जे करिअर म्हणतो आपण, ठीक आहे, बट त्या करिअरच्या दृष्टिकोनाने कोणी बघत नाही. ॲक्च्युली सिव्हिल झाल्यानंतर ज्या ऑपॉर्च्युनिटीज असतात त्या आपल्याला माहिती नसतात. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो की समजा तुमचं सिव्हिल झालं आहे, तर सिव्हिलमध्ये आपण जेवढे सब्जेक्ट शिकतो तेवढ्या प्रत्येक सब्जेक्टच्या रिलेटेड आपण कुठे ना कुठे जॉब करू शकतो.
जसं फॉर एक्झाम्पल जसं सिव्हिल झालं एखाद्या कॅन्डिडेटचं किंवा एखाद्या स्टुडंटचं सिव्हिल झालेलं आहे, तो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग जी काही ब्रांच आहे त्यामध्ये जॉब करू शकतो. त्यात वॉटर ट्रीटमेंट प्लांट येतात, नंतर बऱ्याचशा अशा गोष्टी येतात. माझं स्ट्रक्चरमध्ये झालेलं आहे, त्यामुळे बाकी ब्रांचेसचं मला एवढं नॉलेज नाही आहे. बट तुम्हाला मी फील्ड सांगू शकतो, फक्त या फील्डमध्ये तुम्ही जॉब करू शकता. की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग झालं, नंतर जिओ टेक्निकल इंजिनिअरिंग ही एक खूप मोठी ब्रांच आहे, ज्यामध्ये टेस्टिंग ऑफ सॉईल, म्हणजे समजा जर आपण एखादं कन्स्ट्रक्शन करतो आहे तर त्याच्यामध्ये जी काही सॉईलची SBC आपण चेक करतो, SBC म्हणजे सॉईल बेअरिंग कॅपॅसिटी, ते SBC जी काही जिथं आपण चेक करतो तर ती एक जिओ टेक्निकल लॅबमध्ये आपण ती सॉईल पाठवतो. त्यानंतर त्याचे रिपोर्ट येऊन आपण ते जी काही SBC असेल ती कन्सिडर करूनच फुटिंगची कॅल्क्युलेशन आपण करतो. त्यामुळे एक जिओ टेक्निकल हा पण एक बेस्ट ऑप्शन आहे सिव्हिल इंजिनिअरसाठी. त्यानंतर सर्वे ही ब्रांच आहे. ॲक्च्युली काय होतं की सर्वे हा जो आहे तो आपण कॉलेजमध्ये जनरली सब्जेक्ट काढून टाकण्यासाठी फक्त त्याचा अभ्यास करतो. बट सर्वेमध्ये जरी आपण कॉलेजचे सब्जेक्ट व्यवस्थित स्टडी केले आणि एक बाहेर प्रायव्हेटमध्ये एखादा चांगला कोर्स केला तर तुम्ही एक 2-3-4 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती एक चांगले सर्वेअर बनू शकता. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं स्वतःचा जॉबसुद्धा किंवा स्वतःचं सर्वेअरची कंपनी पण सुद्धा तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. नंतर तुम्ही एक प्लॅनिंगची फील्ड आहे जी म्हणजे आर्किटेक्चर फील्ड येते. त्यामध्ये प्लॅनिंग, त्यासोबत तुम्ही विथ मटेरियल कामं घेऊ शकता किंवा डिझायनिंग, ह्या 3 गोष्टी करू शकता. किंवा तुम्हाला जर प्रोफेशनल बाहेर जॉब करायचे आहेत, वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करायचं आहे, स्वतःचा बिझनेस करायचा नाही आहे, तर त्यासाठी तुम्ही ॲज अ डिझायनर म्हणून एक डिझाईनचं नॉलेज घेऊन तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा बऱ्यापैकी असे पण स्टुडंट असतात जे आम्हाला सांगतात की सर नको, आम्हाला ते कॅल्क्युलेशन नाही जमत, तर त्यांच्यासाठी पण असे वेगवेगळे कोर्सेस असतात. जसं तुम्ही एक ड्रॉसमन बनू शकता. असं नाही आहे की एक इंजिनियर ड्रॉसमन बनू शकत नाही. ड्रॉसमन ॲक्च्युली वेगळी फील्ड आहे, बट तुम्ही ड्रॉइंग करण्याचं काम करू शकता. जर तुम्हाला कॅल्क्युलेशनचा पार्ट जमत नाही किंवा तुम्हाला साईडवरती जॉब करायचा नाही आहे तर तुम्ही एक ॲज अ ड्रॉसमन म्हणून काम करू शकता, ज्यामध्ये तुम्ही RCE ड्रॉइंग किंवा फॅब्रिकेशन ड्रॉइंग बनू शकता. या 2 फील्डचं जर तुमच्याकडे नॉलेज असलं, RCC ड्रॉइंग आणि स्ट्रक्चरलचं नॉलेज जर असलं, डिटेलिंगचं ओनली, तर तुम्ही एक 4 ते 5 वर्षामध्ये साधारण एक सिनियर लेवलला एक डिटेलर म्हणून तुम्ही जॉब करू शकता. एक चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या पोस्टवरती तुम्हाला नियर अबाउट 25 to 35,000 पेमेंट तुम्हाला मिळू शकते. तर ती पण एक बेटर ऑप्शन आहे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन पार्ट जर जमत नसेल तुम्ही ॲज अ ड्रॉसमन म्हणून सुद्धा अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्ही एक बिल्डरशिप हा जो पार्ट आहे की तुमच्याकडे जर समजा तुमचे इकॉनॉमिकल तुम्ही स्ट्रॉंग असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या बेसिसवरती विथ मटेरियल किंवा तुम्ही जे काही कन्स्ट्रक्शन करून त्याची सेलिंग वगैरे करू शकता. ही पण फील्ड आपण करू शकतो. असे बरेचसे ऑप्शन्स असतात. तर त्यापैकी मी तरी माझं BE झाल्यानंतर मी स्ट्रक्चर फील्ड निवडली होती. आणि ॲक्च्युली काय झालं की गेल्या 2-3 वर्षापासून मी एक गोष्ट ऑब्झर्व करतो आहे की मुलगा जेव्हा इंटरव्ह्यूला येतो ना त्याला बेसिकपैकी बेसिकसुद्धा नॉलेज नसते. आणि जेव्हा BE झालं किंवा डिप्लोमा कंप्लीट झाला, सिव्हिल इंजिनियर बनला मुलगा किंवा स्टुडंट एखादा सिव्हिल इंजिनियर बनला, तर त्याचे एक्सपेक्टेशन खूप हाय असतात की मी आता इंजिनियर झालो, मला 50,000 पेमेंट मिळणार. तर ह्या सगळ्या चुकीच्या धारणा आहेत. कारण की ॲक्च्युली जेव्हा 50,000 आपण कमवतो तेव्हा त्याला खर्च करायला पण खूप जास्त वेळ लागतो. स्वतःचे कमवल्यानंतर त्याला खूप जास्त वेळ लागतो. पप्पाचे वगैरे जर असले तर लवकर इझिली खर्च होऊन जातात. तर तुम्ही प्रॅक्टिकल थोडा विचार करा. 50,000 वगैरे खूप मोठी अमाऊंट असते. त्यासाठी प्रॅक्टिकली पण थोडासा विचार केला पाहिजे. आणि आपल्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त आपण स्टार्टिंगच्या फेजला म्हणजे बिगिनर फेजला आपण नॉलेजसाठी जास्त धडपड केली पाहिजे. पैसा काय आज आहे उद्या नाही आहे, बट तुमच्याकडे जर एकदा नॉलेज आलं आणि एक्सपिरियन्स आला तर तुम्हाला कोणी पैसे कमवण्यासाठी रोखू शकत नाही. ठीक आहे. तर ही गोष्ट माझ्या एक 2-3 वर्ष साधारण 2-3 वर्षाला लक्षात आली आहे. त्यामुळे मी या गोष्टीवरती विचार करून सिव्हिल इंजिनिअर जे स्टुडंट असतात स्पेशली बिगिनर्स त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे कोर्सेस डिझाईन केले आहेत. आणि ते फर्स्ट टाईम आपण तुमच्या आपलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शहर आहे त्याच्यामध्ये आपले ऑफलाईन क्लासेस पण आपण आफ्टर लॉकडाऊन स्टार्ट करतो आहे. आणि सध्या तरी आपल्या ऑनलाईन बॅचेस स्टार्ट आहेत, चालू आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी आधी त्या कोर्सबद्दल
कुठले कुठले कोर्स आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती देऊ इच्छितो. त्यामध्ये आता पहिला कोर्स आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअरपैकी एक असं सॉफ्टवेअर आहे जे सर्वांना मस्ट आहे. तुम्ही साईडवर जरी जॉब केला, ऑफिसमध्ये पण जॉब केला, ॲज अ साईड इंजिनियर म्हणून पण जॉब केला, किंवा कशातही तुम्ही जॉब करा, तुम्ही एक 3D व्ह्यू बनवून द्यायचा जरी तुमचा बिझनेस असला तरी तुम्हाला ॲटोकॅड तर मस्ट आहे. कारण विदाऊट ॲटोकॅड काहीही पॉसिबल नाही आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तरी. तर त्याच्यामध्ये आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये सर्वात बेसिक सॉफ्टवेअर जे आहे ॲटोकॅडचं, तो आपला पहिला कोर्स आहे. तो आपला सर्टिफाईड ॲटोकॅड कोर्स असणार, जो काही 25 ते 30 दिवस तुम्हाला मी त्याची कोचिंग देणार. आणि त्यानंतर तुमचे प्रॅक्टिसेस वगैरे जवळपास 15 दिवस तुमची प्रॅक्टिस चालणार. त्यामध्ये आता ॲटोकॅडमध्ये काय काय कव्हर होणार, ज्या काही बेसिक कमांड आहेत, बेसिक कमांड ज्या काही असतील, नियर अबाउट 50+ कमांड्स आहेत, त्या तुमच्या सगळ्या मी कव्हर करून देणार. त्यानंतर मेन पार्ट काय असतो, ॲक्च्युली आपण ॲटोकॅड शिकतो, बट काय होते फक्त आपण ॲटोकॅडच्या कमांड शिकतो. बट आफ्टर दॅट आपल्याला ज्या फील्डमध्ये किंवा आपल्या ब्रांचमध्ये जर आपल्याला काम करायचं आहे तर काय होते की त्याची ॲक्च्युली आपल्याकडे प्रॅक्टिस करून घेतलं जात नाही किंवा आपण करत नाही. तर आपल्याकडे आपण त्याच्यामध्ये स्पेशली काय करणार आहे की जे काही तुमच्या सिव्हिलचे प्लान्स असतात ते प्लान कसे ड्रॉ करायचे, त्याला कुठल्या गोष्टीला प्लान काढताना अडचण येते किंवा त्याला कुठल्या शॉर्टकट्स कमांड असतात. जसं वॉल काढायची झाली तुम्हाला तर 2 लाईन, खूप स्टुडंट मी बघतो की 2 लाईन काढतात, बट त्याला एक शॉर्टकट कमांड असते मल्टीलाईनची, ती कमांड आपण यूज करू शकतो. ठीक आहे. तर त्यामध्ये मग बरेचसा प्लॅन झाल्यानंतर त्याच्या बिल्डिंग, जी काही आपली बिल्डिंग आहे त्याचे सेक्शन्स, एलिव्हेशन्स कसे बनवायचे, नंतर सेक्शन्स ऑफ फुटिंग, सेक्शन्स ऑफ कॉलम, सेक्शन्स ऑफ स्लॅब, सेक्शन ऑफ बीम, ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण कव्हर करणार. ॲक्च्युली त्याआधी आपण त्याच्यामध्ये ॲटोकॅड कसं म्हणजे कोणी शोधून काढलं किंवा त्याची गरज का पडली, त्याची हिस्ट्री काय, किंवा त्यातलं ॲटोकॅडचं पहिलं व्हर्जन कुठनं आलं, कधी आलं, त्यानंतर किती चेंजेस झाले, आणि आता लेटेस्ट जे व्हर्जन चालू आहे 2021 ते ॲटोकॅडचं कितवं व्हर्जन आहे, ह्या सगळ्या गोष्टीची बेसिक इन्फॉर्मेशन आपण त्याच्या आधी बघणार आणि ह्या सगळा सिलेबस आपण ॲटोकॅडमध्ये कव्हर करणार. आता इथं या व्हिडिओमध्ये मला पॉसिबल नाही आहे की डिटेल प्रत्येक गोष्ट सांगणं, बट आता लॉकडाऊनमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे की मी प्रत्यक्ष तुम्हाला भेटू शकत नाही किंवा या गोष्टीबद्दल, या कोर्सेसबद्दल तुम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. त्यामुळे हे व्हिडिओ बनवणं गरजेचं मला वाटलं गरजेचं आहे, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. ठीक आहे. हा झाला आपला पहिला कोर्स. त्यानंतर सेकंड कोर्स मी डिझाईन केलेला आहे, ज्यामध्ये वास्तुशास्त्र प्लस आर्किटेक्चर प्लॅनिंग हा दुसरा कोर्स आहे. ॲक्च्युली काय होते की तुमचा डिप्लोमा झाला, BE झाला किंवा ME झालं, मास्टरी झाली, सगळं झालं, बट आपल्या सिलेबसमध्ये कुठेही वास्तुशास्त्राचा उल्लेख नाही आहे. तर त्याच्या मागचं रिझन पण असं आहे की ॲक्च्युली याची फील्ड वेगळीच फील्ड आहे. एक आर्किटेक्चर नावाची जी फील्ड असते ॲक्च्युली हे त्यांचं काम असते, बट ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून पण तुम्हाला एक वास्तुशास्त्र नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही जर प्लॅनिंग करता आहात तर तुम्हाला या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. ॲक्च्युली वास्तुशास्त्र आहे काय, वास्तुपुरुष याची उत्पत्ती कशी झाली, किंवा मिनिमम याचं जरी नॉलेज हवं आहे तुम्हाला की कुठली रूम कुठं असावी, किंवा त्याच्यामध्ये जर तुमचं अकॉर्डिंग टू प्लॅन्स किंवा तुमच्या प्लॉटच्या साईजेस प्रमाणे जर तुम्हाला एखादी गोष्ट त्याच ठिकाणी जर प्लेस करता नाही आली तर त्याच्यावरती काय रेमेडीज असतात. ठीक आहे. तर त्या रेमेडीज कुठल्या असतात किंवा ज्या बेसिक रेमेडीज असतात एका घरासाठी अकॉर्डिंग टू वास्तुशास्त्र, तर त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि नंतर आर्किटेक्चर प्लॅनिंगमध्ये ॲक्च्युली आपलं ॲटोकॅड जर झालं, ॲटोकॅड कोर्समध्ये तुम्हाला जेव्हा मी प्लॅन शिकवेल तर तेव्हा ॲक्च्युली बघा आता मी हे जे काही 7-8 कोर्सेस डिझाईन केलेले आहे हे एक दुसऱ्यावरती कसे डिपेंडंट आहेत हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. की तुम्ही जर पहिला कोर्स केला तर त्यामध्ये दुसऱ्याची काहीतरी लिंक आहे, दुसरा केला तर त्याची तिसऱ्यामध्ये काहीतरी लिंक आहे, असे एक दुसऱ्यावर आधारित हे कोर्सेस आहेत. असं नाही की बस तुम्ही मधातले 2 कोर्सेस केले आणि सोडून दिलं, त्यामध्ये तुम्हाला नॉलेज नाही मिळणार. बट तुम्ही स्टार्टिंगपासनं यामध्ये आपण जे काही 8 कोर्सेस आहेत त्यालाच आपण 2 पार्टमध्ये डिवाइड केलं होतं. एक म्हणजे बेसिक कोर्स आणि दुसरा ॲडव्हान्स. आता पहिले जे काही 4-5 कोर्सेस आहेत मी तुम्हाला सांगेल ते बेसिक कोर्समध्ये जातात, की एवढं तरी मिनिमम तुम्हाला त्या गोष्टीचं नॉलेज हवं आहे. कारण एक बेसिक नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला जॉब मिळवणं तर खूप कठीण आहे. ठीक आहे. तर आर्किटेक्चर प्लॅनिंगमध्ये ज्या काही गोष्टी असतात जसं स्टँडर्ड साईज ऑफ डोअर, विंडोज, सन स्लॅब का घ्यावा का नाही,
किंवा एक स्टँडर्ड हाईट काय असते प्रत्येक गोष्टीची, किंवा वेगवेगळ्या डिफरंट टाईप ऑफ लेवल, सील लेवल काय असते, लिंटेल लेवल काय असते, किंवा पॅरापेट वॉलची हाईट काय असते, इलिव्हेशन कसे बनवायचे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज, प्रॉपर डायमेन्शन कसे द्यायचे ड्रॉइंगमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी नॉलेज मी तुम्हाला त्या कोर्समध्ये देईल. हे झाले आपले 2 कोर्सेस. त्यामध्ये थर्ड कोर्स येतो आपला बेसिक नॉलेज ऑफ सिव्हिल इंजिनियर. आता बेसिक नॉलेजमध्ये जो कोर्स आहे आपला, आता याच्यामध्ये काय येणार की फर्स्ट ऑफ ऑल याच्यामध्ये आपण स्टार्टिंग करणार बेसिक पासनं, म्हणजे तुमचं युनिट कन्व्हर्जन. आता युनिट कन्व्हर्जन इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट फॉर द सिव्हिल इंजिनियर. कारण तुम्ही युनिट कन्व्हर्जन शिवाय काहीही करू शकत नाही. साईडवरती तरी तुम्हाला युनिट कन्व्हर्जन हे आलेच पाहिजे. कारण कधी कधी काय होते की तुम्हाला ड्रॉइंग जर फूट इंचामध्ये असली, तुम्हाला त्याचं कळायला पाहिजे, किंवा ड्रॉइंग किंवा इंच असलं तर तुमचे जे काही मिस्त्री किंवा जे काही लेबर साईडवर असतात त्यांना इंच आणि फूटमध्ये जास्त कळते. त्यामुळे ते मध्ये जर ड्रॉइंग असली तर तुम्हाला इंच किंवा फुटामध्ये त्यांना सांगता आले पाहिजे. कारण ते ड्रॉइंग घेऊन तुमच्याकडेच येणार शेवटी, कारण तुम्ही तिथं साईड इंजिनियर आहात. ह्या गोष्टी जर तुम्हाला जमल्या नाही, जसं फॉर एक्झाम्पल समजा एखादा प्लॉट आहे ज्याची साईज आहे 9 मीटर बाय 15 मीटर फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. तर त्याला तुम्हाला कन्वर्ट करायचं स्क्वेअर फूट, कारण की आपलं जे काही रेट्स असतात प्लॉटचे ते स्क्वेअर फूटमध्ये असतात, ठीक आहे. तर समजा तुमचं रिलेटिव्स किंवा कोणी नेबर वगैरे कोणी असेल तर त्यांना जर प्लॉट घ्यायचा, त्याच्या प्लॉटची साईज 9 बाय 15 आहे, तर तुम्हाला ते तुम्हाला विचारतील की याचे किती स्क्वेअर फूट होतील आणि किती रुपये होतील, किती चार्ज होईल या प्लॉटचा, जर आपल्याला विकत घ्यायचा आहे तर किती पैसे लागतील. तर तुम्ही आधी काय करणार की जे काही तुमचे जे मीटरमध्ये डायमेन्शन आहे 9 मीटर बाय 15 मीटर, तर त्याला तुम्ही काय करणार, कन्वर्ट करायचं तुम्हाला स्क्वेअर फुटामध्ये. तर तुम्ही काय करसाल, जे काही मीटर स्क्वेअर आलं त्याला इंटू 10.76 करसाल. बट हे 10.76 आलं कुठनं, तर याचं उत्तर तुमच्याकडे पाहिजे की 10.76च का. आता हा आकडा मला आठवतो म्हणून ठीक आहे, बट तुम्ही जर रट्टा मारला आणि 10.76चं जर झालं 10.72, तर तिकडे प्लॉटच्या साईज किंवा प्लॉटची किंमत, ज्या प्लॉटच्या किंमतमध्ये खूप सारी गडबड होऊ शकते, ठीक आहे. म्हणून हे 10.76 आलं कुठनं, याचं जर तुम्हाला परमनंट सोल्युशन जर मिळालं तर तुम्ही ते कधीच विसरू शकत नाही की ते 10.76च आहे. बट हे 10.76 कुठनं आलं, तर हे आपण कोर्सेसमध्ये डिटेल एक टॉपिक आपण कोर्सेसमध्ये बघू. त्यानंतर पार्ट असतो IS कोड. IS कोड आहेत काय, बऱ्याचशा जवळपास 60% स्टुडंटला माहीत नाही की IS कोडचं यूज काय. माहिती तर आहे IS कोड काहीतरी 456 2000, IS 800, IS 808, IS 875, पार्ट 1 2 3 4 5. बट कशासाठी, का, आपल्या सिलेबसमध्ये तर कधी काही नाही आहे. म्हणजे फक्त आपल्या कॉलेजमध्ये किंवा काही सांगितलं असेल की IS कोड आणा, आपण अर्ध्यांनी आणले असतील किंवा अर्ध्यांनी नसतील आणले. बट IS कोड काय असतात याचं इंट्रोडक्शन, किंवा कुठल्या एलिमेंटसाठी कुठला IS कोड लागतो याचं सगळं नॉलेज तुम्हाला आपण त्या कोर्समध्ये देऊ. त्यानंतर जर तुम्ही एका साईडवरती जर ॲज अ साईड इंजिनियर म्हणून जॉईन झाले, फ्रेशर म्हणून, ठीक आहे, तर तुम्हाला बेसिक गोष्टी जसं टाईप ऑफ सिमेंट. आता मी टाईप ऑफ सिमेंट समजा झालं, एका स्टुडंटला मी विचारलं होतं मागे की टाईप ऑफ सिमेंट काय आहे, कुठल्या टाईपचे सिमेंट असतात. तो मला सांगत बसला, सर अंबुजा सिमेंट, EC सिमेंट, समथिंग बिर्ला सिमेंट. तर असं होऊ नये, तर आपल्याला ॲक्च्युली कुठल्या टाईपचे सिमेंट असतात हे आपल्याला प्रॉपर माहिती आहे. आपण ॲज अ सिव्हिल इंजिनियर आहोत, तर एखाद्या नॉन टेक्निकल पर्सननी जर तशी नाव सांगितले अंबुजा, बिर्ला, समथिंग ACC, पण त्यांच्यासाठी ओके. बट आपण सिव्हिल इंजिनियर म्हणून असे नावं सांगू शकत नाही की ह्या सिमेंटचे टाईप आहे, किंवा टाईप ऑफ कॉन्क्रीट कुठले असतात, कॉन्क्रीटचे ग्रेड काय असतात, त्यामध्ये जो रेशो असतो, जसं फॉर एक्झाम्पल M20 आहे, त्याला रेशो काय 1:1.5:3 आहे. मग 1 काय आहे, 1.5 काय आहे आणि 3 काय आहे. सिमेंट, सँड, ॲग्रिगेट याचा रेशो असतो हा. बट हा कसा कॅल्क्युलेट करायचा, काय, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळं बेसिक नॉलेज. जसं स्लम टेस्ट काय असते, नंतर क्यूब टेस्ट काय असतात, ह्या किती दिवसाला घेतल्या जातात, त्याचे पर्टिक्युलर रिझल्ट काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक तुम्हाला, यातलं सगळ्या गोष्टीचं बेसिक तुम्हाला आल्याशिवाय तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये पास होऊ शकत नाही. जसं तो आणखी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल सांगतो, जसं 1 मीटरचा रॉड आहे, तुम्ही साईडवर जॉईन झाले, तुमच्या सिनियरने सांगितलं 1 मीटरचा रॉड आहे 8 mm चा, तर याचं वजन काढायचं आहे. तर तुम्हाला जर समजा कॉलेजमधला फॉर्म्युला आठवला D² / 1/2, तर ठीक आहे. बट
नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या सिनियरचा हा राहणार की हे 162.2 आलं कुठनं, मग तुम्हाला याचं डेरिव्हेशन माहिती पाहिजे, किंवा हे 162.2 आलं कुठनं हे तुम्हाला माहिती पाहिजे, किंवा एरिया बार कसा काढतात. ह्या सगळ्या बेसिक नॉलेज तुम्हाला हवं आहे किंवा गरजेचं आहे, तुम्हाला आलंच पाहिजे ह्या गोष्टी. ठीक आहे, हा झाला तिसरा कोर्स आपला. त्यानंतर चौथा कोर्स आहे आपला RCC डिटेलिंग. RCC डिटेलिंगमध्ये ॲक्च्युली काय येते. आता RCC डिटेलिंग म्हणजे काय. RCC डिटेलिंग म्हणजे जे काही आपले एलिमेंट्स असतात, फुटिंग, कॉलम, बीम, स्लॅब, रिटेनिंग वॉल, लिप मशीन पडदी, टॉप बॉटम सज्जा, सेक्शनचा सज्जा, किंवा स्टॉप कॉलम, जे काही असेल, जे काही आपले एलिमेंट असतात RCC स्ट्रक्चरमध्ये, त्याचे सेक्शन्स किंवा त्याचे सेक्शनमधले जे काही बार आहे, त्याच्या पर्टिक्युलर बारला काय नाव असते, त्याचा बेंड कसा होतो, किंवा ते कसे बेंड केल्या जातात, त्याची लेंथ कशी काढायची. कारण तुम्हाला ह्या गोष्टी जर नॉलेज नसलं तर तुम्ही इस्टिमेट काढू शकत नाही. कारण तुम्हाला इस्टिमेट काढण्यासाठी एक प्रॉपर बारची लेंथ काढता आली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल स्टिरप्स असतात. स्टिरप्स म्हणजे आपण साईडवरच्या लँग्वेजमध्ये म्हटलं तर रिंगा, बीमच्या ज्या रिंगा असतात त्याला स्टिरप म्हणतात. मग स्टिरप्स जे असतात, मग स्टिरपला ॲक्च्युली काय असते की हुक केलेली असते, तर हुकची लेंथ किती असणार, किंवा हुकचा जो अँगल असतो तो किती असणार, मग त्याचं कुठं रिडक्शन करतात, किंवा कोणत्या गोष्टी ॲड करतात. मग बेंड जो असतो 90 डिग्री बेंडला आपण काय किती कसे कॅल्क्युलेशन करतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नॉलेज हवा. किंवा तुमची बीम आहे, बीममध्ये सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्यामध्ये मेन बार जो आहे तो बॉटमला असतो की टॉपला. कॅन्टिलिव्हरमध्ये रिव्हर्स होते, मेन बार हा वरती जातो, डिस्ट्रीब्युशन बार हा जो खाली असतो. किंवा स्लॅबमध्ये कवर काय असते, चेअर काय असतात, वन वेमध्ये टू वेला फरक काय, वन वेमध्ये मेन स्टील कोणत्या डायरेक्शनला टाकतात, टू वेमध्ये मेन स्टील कुठं असते, की बोथ साईड मेन स्टील असते टू वेमध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टीचं बेसिक नॉलेज तुम्हाला डिटेलिंगमध्ये जवळपास 40 ते 45 सेक्शन तुमच्याकडनं ॲटोकॅडमध्ये ड्रॉ करून घेतला जातील डिटेलमध्ये. ठीक आहे, आणि हा झाला पूर्ण टोटल बेसिक कोर्स. आता हा बेसिक कोर्स जवळपास तुमचा जाईल नियर अबाउट 2 ते 2.5 महिन्यापर्यंत, जवळपास 60 ते 70 दिवसाच्या जवळपास तरी जाईल. कारण ॲटोकॅडला तुम्ही जरी 25 दिवस पकडले, नंतर प्रत्येक कोर्सेसला 15-15 दिवस जरी दिले, ठीक आहे, तर तुम्हाला हा कोर्स जवळपास 60 ते 70 दिवसामध्ये तुमचा फिनिश होऊ शकतो. बट आफ्टर दॅटही आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे जो आहे ॲडव्हान्स कोर्स. आता ॲडव्हान्स कोर्समध्ये काय येते. आता ॲडव्हान्स कोर्समध्ये आपल्या RCC डिझाईनमध्ये आपण कुठल्या गोष्टी कव्हर करणार आहोत. जसं डिझाईन ऑफ फुटिंग, कॉलम, बीम, स्लॅब, रिटेनिंग वॉल, ओव्हरहेड वॉटर टँक, अंडरग्राउंड वॉटर टँक, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण डिझाईन करणार, मॅन्युअल डिझाईन करणार आहे. बट ॲक्च्युली जे काही कॉलेजमध्ये मेथड असते किंवा आपल्या सिलेबसला जे काही मेथड दिलेली आहे, आपण जे काही कॉलेजमध्ये शिकलो, ती मेथड काय असते की ॲक्च्युली ती महत्त्वाची आहे. कारण त्याच्याशिवाय पुढे काही नाही आहे. ठीक आहे, ती जी काही मेथड आहे, जे काही आपण समजा एखादा सिम्पली सपोर्टेड बीम डिझाईन करायचा जर झाला तर एक साधारण A4 पेजेसचे जवळपास 7 ते 8-10 पेजेस आपले भरले पाहिजेत. कारण त्यामध्ये बरेचसे चेक्स वगैरे घ्यावं लागतं आपल्याला. डेव्हलपमेंट लेंथचा, शिअरचा चेक असतो, बरेचसे चेक असतात. त्यानंतर मग ॲक्च्युली काय होतं की ॲक्च्युली डिझाईन हा पार्ट जो आहे ना, स्टुडंटचा प्रॉब्लेम हा होतो की ते पेपर देतात, पास पण होतात, बट ॲक्च्युली सगळं झाल्यानंतर त्यांना हा प्रश्न पडतो की आपण केलं काय, ॲक्च्युली काढलं काय, बीम डिझाईन केला म्हणजे केलं काय हेच समजत नाही. मेन मोठा प्रॉब्लेम हा आहे. कळते का तुम्हाला. ॲक्च्युली तुम्ही पण समजा जर डिझाईन केलं असेल, जर तुम्हाला कळत नसेल की आपण जर पेपर दिला, पास पण झालो, बट बीम डिझाईन केल्यानंतर आपण ॲक्च्युली केलं काय होतं हे जर तुम्हाला नसेल कळलं, तर तुम्ही ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून कधीच जॉब करू शकत नाही. आणि ज्याला कळत असेल तर त्यांनी इमानदारीने अभ्यास केला असं समजून जायचं. किंवा आपण तिथपर्यंत विचार केलाच नाही आहे, ज्यांना नसेल कळत की आपण ॲक्च्युली काय काढलं होतं, शिअर चेक म्हणजे काय, डेव्हलपमेंट लेंथचा चेक म्हणजे काय, व्हेरियस टाईप ऑफ लोड जे असतो ते लोड घेतो आपण, नंतर AST आपण काढतो, एरिया ऑफ स्टील जो असतो तो काढतो. ॲक्च्युली ह्या गोष्टी काय करतो, कारण की ह्या डोळ्याने दिसत नाही कधी आपल्याला पण इमॅजिनच करावं लागतो की याचा एवढा लोड येईल आणि त्यासाठी आपण एवढं स्टील टाकणार, एवढी साईज घेणार आणि ते स्ट्रक्चरली आपण स्ट्रक्चर जे काही आहे ते स्ट्रक्चरली स्टेबल करणार. ॲक्च्युली हे असतं डिझाईन. ठीक आहे,
बट ह्या जर गोष्टी तुम्हाला कळल्या नसेल किंवा तुम्ही पास झाल्या, इंजिनियर झाल्या, डिग्री तुमच्या हाती आहे, बट तुम्हाला अजून पण कळत नसेल की ॲक्च्युअली डिझाईन ऑफ कॉलम म्हणजे काय, ॲक्च्युअली त्यामध्ये काय करावं लागते, आपण कशासाठी डिझाईन करतो, हे जर तुम्हाला नसेल कळत, तर तुमच्यासाठी डिझाईनमध्ये जॉब करणं ॲज अ डिझाईन इंजिनियर म्हणून त्या डिझिग्नेशनवरती तुम्ही जॉब नाही करू शकत, हे तर फिक्स आहे. ठीक आहे. तर असे बरेचसे एलिमेंट जे काही कसे डिझाईन करतात, काय करतात, आफ्टर दॅट तुम्ही जो काही डिझाईन करतात, जे काही A4चे 7, 8, 10 पेजेस भरवतात, ते कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये गेल्यानंतर पॉसिबल नाही आहे. कारण कधी कधी असा एवढा मोठा एरिया येऊन जातो, एवढा मोठा फ्लोअर असतो, एवढा मोठा स्लॅब असतो की ज्यामध्ये ॲट अ टाइम 150 ते 200 बीम्स असतात. तर तुमच्या ऑफिसला किंवा तुमच्या कंपनीला प्रत्येक बीममध्ये 10-10 पेजेस देणं आणि एवढा वेळ देणं तुम्हाला ते पण पॉसिबल नाही. मग त्याला शॉर्टकट काय असतात, जसं एक्सेल प्रोग्राम तुम्ही ऐकले असाल, तुम्ही बघितले पण असाल, इस्टिमेटचे बरेचसे एक्सेल प्रोग्राम तुम्हाला नेटवरती मिळतील. तसेच डिझाईनचे प्रोग्राम असतात. बट त्या डिझाईनच्या प्रोग्राममध्ये आपल्याला काही गोष्टी इनपुट द्याव्या लागतात आणि काही गोष्टी आपल्याला ॲटोमॅटिक आउटपुट मिळतो. जसं तुमचा एक 3rd सेम 4th सेमला एक सब्जेक्ट असेल स्वम, त्याच्यामध्ये एक टॉपिक होता SFD BMD. तर त्यामध्ये शिअर फोर्स कसा काढायचा, बेंडिंग मुवमेंट, मॅक्सिमम मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट जी असते ती कुठे येते. तर ह्या गोष्टी जर तुमच्या क्लिअर नसल्या तर तुम्हाला डिझाईन कुठल्याही गोष्टी करता येत नाही. कारण कुठल्याही गोष्टीचा शिअर फोर्स किती, बेंडिंग मुवमेंट किती, त्यालाच आपण किती बेंडिंग मुवमेंट येते आणि ती बेंडिंग मुवमेंट रेजिस्ट करण्यासाठी आपण टाकलेलं स्टील आणि आपण घेतलेली साईज, आपण त्यालाच घेऊन आपण ती कॅल्क्युलेशन करतो. ठीक आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला नसतील जमत तर त्याला एक शॉर्टकटसुद्धा असतो, जसा की जो एक्सेल प्रोग्राम. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही जर समजा तुझा बीम आहे सिम्पली सबऑर्डिनेट 5 मीटरचा स्पॅन आहे, 5 मीटर टाकला, बट त्यानंतर तुमचे जे काही लोडिंग असतात, डेड लोडमध्ये काय येतो, तुमचा सेल्फ वेट येते. ठीक आहे. बीम आहे तर त्या बीमवरती तुमचा काय वॉल लोड येतो, तो वॉल लोड कसा कॅल्क्युलेट करायचा. ठीक आहे. नंतर तुमचे लाईव्ह लोड जे असतात त्याचे प्रत्येक वेगवेगळ्या स्ट्रक्चर, म्हणजे जसं रेसिडेन्शियल आणि कमर्शियल दोन्ही गोष्टीला वेगवेगळे लाईव्ह लोड आपण कन्सिडर करतो. हे दिलेलं असते आयएस कोडमध्ये. ठीक आहे. आणखी फ्लोर फिनिश लोड जो काही असतो तो किती घ्यायचा, मग जे काही टोटल आपले लोड आले ते लोड कॅल्क्युलेशन आपल्याला त्यामध्ये इनपुट करावं लागतात. बट हे जर लोड कॅल्क्युलेशन तुम्हाला नाही जमले किंवा तुम्ही चुकीचे लोड कॅल्क्युलेशन त्याच्यामध्ये दिले तर तुम्हाला ऑब्व्हियसली रिझल्ट पण चुकीचा मिळणार आणि त्यामुळे ते स्ट्रक्चरली स्टेबल नाही राहणार, त्याची पडण्याची शक्यता वाढणार किंवा ते फेल होऊ शकते स्ट्रक्चर. ओके. तर हा असतो एक शॉर्टकट. बट त्याला बेसिक नॉलेज असणं गरजेचंच असते. असं नाही की एक्सेल प्रोग्राम असला म्हणजे तुम्ही डिझाईन शिकले, असं काही नाही. ठीक आहे. बट त्याच्यामध्ये काय असतो की कंपनीचा एकच उद्देश असतो की तुमचा टाईम वाचतो आणि तुमच्याकडनं येणारा जे काही हे आहे, म्हणजे तुमच्या कामाचा जो स्पीड आहे तो वाढवण्यासाठी ते एक्सेल प्रोग्राम डिझाईन केलेले असतात. म्हणजे विदिन 2 मिनिट तुम्ही एक बीम डिझाईन करू शकता. तेच मॅन्युअली पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. किंवा त्याला तिसरा ऑप्शन असतो, जसं वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. जसं RC साठी सर्वात बेस्ट मानलं जाते स्टॅड आणि इटॅब. जनरली इटॅबच वापरतो आपण RC स्ट्रक्चरसाठी आणि स्टॅड प्रो वापरतो स्टील स्ट्रक्चरसाठी. ठीक आहे. तर इटॅबमध्ये आपण मॉडेलिंग करतो. आधी मॉडेलिंग केल्यानंतर सर्वात मेन पार्ट असतो जो की लोडिंग. जसं एखादी वॉल आहे, त्या बीम आहे, बीमवरती वॉल लोड टाकायचा, तो कसा आपण त्याला देणार. ठीक आहे. नंतर स्लॅब लोड, ॲक्च्युली 1 वे 2 वे स्लॅब जे आहेत आपले त्याचे वेगवेगळे क्रायटेरियाज आहे की कुठल्या स्पॅनला, कुठल्या डायरेक्शनला 1 वेचा लोड जातो, अलॉंग द शॉर्टर ऑर अलॉंग द लॉंगर स्पॅन. 2 वेचे वेगळेच फॉर्म्युले आहेत, 1 वेचे वेगळे फॉर्म्युले आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. किंवा एक आपला पूर्ण टोटल प्लान आहे, 1000 स्क्वेअर फूटचा आपला घर आहे, तर सेंटरचा जो काही आपला स्लॅब आहे त्याच्या म्हणजे 4 साईडला वेगवेगळे बीम आहेत, तर या बीमला किती लोड जाणार, त्याला किती जाणार, याला किती जाणार आणि याला किती जाणार, किंवा कुठल्या बीमला लोड जाणार नाही. ह्या बेसिक गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. ह्या इसेन्शियल आहेत, ह्या गरजेच्या आहेत. याशिवाय तुम्ही कुठल्याही शॉर्टकट मेथडने गेले तर तुम्हाला जर नॉलेज नाही आहे तर तुम्ही त्या चुकीचेच करणार. ओके. हा झाला डिझाईन पार्ट. हा झाला ॲडव्हान्स पार्ट, म्हणजे एकदम फायनल स्टेज. ठीक आहे. त्यानंतर आपला नेक्स्ट कोर्स येतो आपला इस्टिमेट आणि कॉस्टिंग. आता बघा, मी तुम्हाला आधी एक कोर्स सांगितला होता RCC डिटेलिंग. हा म्हणजे बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की एक कोर्स दुसऱ्यावर डिपेंडेंट आहे, दुसरा तिसऱ्यावर आहे, तिसरा चौथ्यावर आहे.
म्हणजे तुम्हाला डिटेलिंग जर नाही आला तर डिझाईन जर तुम्ही केलं तर कसा बार कुठला बार टाकायचा, त्या बारचं नावच माहीत नाही, तुम्ही डिझाईन केल्यानंतर कुठलं काय टाकणार, कुठला बार टाकणार, कसं तुम्ही अरेंजमेंट करणार, बारचे कॉम्बिनेशन कसे करणार, ह्या गोष्टी तुम्हाला नाही कळणार. म्हणून हा एक कोर्स दुसरा तिसरा चौथ्यावर डिपेंडंट आहे. त्यासाठी माझं तरी सजेशन आहे की तुम्ही जर सगळे कोर्स करताय तर सगळे कोर्स करणं तुमच्यासाठी गरजेचं आहे आणि युजफुलच आहे. ठीक आहे. तर आता इस्टिमेटमध्ये जर तुम्हाला इस्टिमेट सपोज स्लॅबचं काढायचं आहे, तर स्लॅबचं इस्टिमेट काढायचं आहे तर तुम्हाला ह्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. ठीक आहे, की वन वे स्लॅब आहे तर त्याला बेंटअप असतो, कुठं असतो असला तर, किंवा टू वेला बोथ साईड बेंटअप असतो की वन साईड बेंटअप असतो. ॲक्च्युली टू वेला टू साईड म्हणजे बोथ साईड बेंटअप असतो आणि तो बेंटअप असतानाही एक बार जर बेंटअप दिला तर दुसरा स्ट्रेट द्यावा लागतो. या साईडने बेंटअप आहे तर समोरच्या बारला या साईडने बेंटअप असतो. असं ॲक्च्युली जेव्हा तुम्ही डिटेलिंग कराल ना, समजा स्लॅबची डिटेलिंग करताय, तेव्हा तुम्हाला एक कन्सेप्ट सगळं क्लिअर होणार. आणि क्लासमध्ये आपण अशी प्लॅनिंग आहे, सध्या तरी झालेलं नाही आहेत, जे ॲक्च्युली मॉडेल असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक बॅचचे स्टुडंट साईडवरती घेऊन जाणं तरी पॉसिबल नाही आहे. तर मी हा एक ट्राय करतो आहे की आपल्याच हॉलमध्ये किंवा आपल्याच क्लासमध्ये असे मॉडेल मी तयार करून ठेवणार. जसं स्लॅब ॲक्च्युली ते नॉट टू स्केल राहणार, की ॲक्च्युली जर आपला 12 फूट बाय 12 फूटचा स्लॅब आहे तेवढा नाही राहणार, बट छोटे मॉडेल राहणार. बट त्यामध्ये तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होणार की कुठला बार कसा फिरतो आणि कुठला बार कसा असतो. ॲक्च्युली हे इस्टिमेटसाठी खूप गरजेचं आहे की तुम्हाला जर बार अरेंजमेंट नाही समजली तर तुमचं इस्टिमेट गडबड होणार, हे नक्की. ठीक आहे. तर इस्टिमेटमध्ये मग तुमचं त्यामध्ये कॉन्क्रीटची व्हॅल्यूम कशी काढायची, तुम्हाला समजा तुमची 1 m³ जर तुम्हाला कॉन्क्रीट यूज करायचं आहे किंवा तुम्हाला लागते ते कोणत्या ग्रेडचं आहे, त्या ग्रेडसाठी सँड किती लागणार, सिमेंट किती लागणार, ॲग्रिगेट किती लागणार, त्यासाठी लेबर कॉस्ट किती, पूर्ण टोटल इस्टिमेटमध्ये सगळं येऊन जाईल. त्यामध्ये स्टील किती लागणार, एक जनरल फंडा, एक जो थंब रूल म्हणतो आपण, त्याचे फंडे काय असतात, 1 स्क्वेअर फूट 1 मीटर स्क्वेअरवरती 1 स्क्वेअर मीटरवरती किती स्टील लागते, रेसिडेन्ससाठी किती लागते, कमर्शियलला किती लागतं, किंवा ॲक्च्युअलमध्ये आपण कॅल्क्युलेट करू की आपल्या खरंच एवढं लागते का, किंवा आपली समजा 12 बाय 12 फूटचा जो काही स्लॅब आहे आपला, त्याला किती कॉस्ट आली पाहिजे, ही डायरेक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला जमणार. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार. ठीक आहे. हा झाला इस्टिमेटचा पार्ट. त्यानंतर तुमचा येतो स्टील स्ट्रक्चर. ही पण खूप महत्त्वाची ब्रांच आहे, फील्ड आहे, जे म्हणजे फॅब्रिकेशन ड्रॉइंग म्हणतो आपण. MIDCचे शेड किंवा रेल्वेचे दादरा तुम्ही बघितलं असेल, ते जे स्ट्रक्चर असते त्याला आपण फॅब्रिकेशन ड्रॉइंग किंवा स्टील स्ट्रक्चर म्हणतो आपण त्याला, ज्यामध्ये फुटिंगपासनं तर तुमचं पेडेस्टलवरती येतो, ग्राउंड लेवलला तुमचा पेडेस्टल स्टॉप होतो, त्याच्यावरती एक 25 mm ग्राउटिंग असते, त्यावरती तुम्ही बेस प्लेट ठेवता आणि तिथं बोल्टिंग करून एक तुमचा I चॅनल, C चॅनल किंवा I सेक्शन तुम्ही उभा करता. तो असतो कॉलम आपला स्टीलमधला. स्टील स्ट्रक्चर DSS, तुमचं कॉलेजचा सब्जेक्ट DSS, डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चर आय थिंक. ठीक आहे. तर त्यामध्ये ॲक्च्युली हा जो सब्जेक्ट आहे ना, ॲक्च्युली प्रत्येक जण या प्रयत्नाने अभ्यास करतो की बस काढून टाकायचा, याच्यात कुणीही जॉब करत नाही. त्यामुळे या फील्डला खूप स्कोप आहे, यामध्ये खूप जास्त पेमेंट मिळते. तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स जर आला तर याच्यामध्ये एक छान पेमेंट तुम्ही गेन करू शकता. ठीक आहे. तर स्टील स्ट्रक्चरमध्ये त्याची डिटेलिंग, त्यामध्ये त्याचे कनेक्शन्स, सपोज तुमचा कॉलम आहे आणि बीम आहे, या जंक्शनला कुठलं कनेक्शन्स होणार, मोमेंट कनेक्शन काय असते, शिअर कनेक्शन्स काय असतात, ब्रेसिंगचं कनेक्शन कसं असते, ब्रेसिंगचे मेंबर कुठले वापरतो, अँगल कुठला असतो, स्टार अँगल म्हणजे काय, बॅक टू बॅक म्हणजे काय, एक सिंगल अँगल कसा असतो, त्याचे व्ह्यूज, त्याचे पण आपण मॉडेल तयार करून ठेवू. त्यामध्ये साईड व्ह्यूमध्ये बघितलं तर त्याचं काय दिसतं, एक सपोज आय अँगल आहे, त्याची वेब कोणती, फ्लॅंज कोणती, फ्लॅंज थिकनेस कोणती, वेब थिकनेस कोणती, चॅनल आपला चॅनल सेक्शन आहे, त्याचं व्हेरियस टाईप ऑफ म्हणजे वेगवेगळे जे सेक्शन असतात, वेगवेगळे टाईपचे म्हणजे साईजेसचे चॅनल्स असतात, ते आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ. ठीक आहे. तर त्याचा पूर्ण डिटेलिंगचा कोर्स आपला एक त्याच्यामध्ये आहे. असे टोटल जवळपास 7 ते 8 कोर्सेस आहे. त्यामध्ये 2 पार्टमध्ये डिवाईड केले आहेत. एक आहे आपला बेसिक आणि दुसरा आहे ॲडव्हान्स. जोपर्यंत तुमचं बेसिक क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही ॲडव्हान्सला जाऊ शकत नाही. ठीक आहे. तर असे टोटल कोर्सेस आपण तुमच्यासाठी डिझाईन केलेले आहे. आणि आता आफ्टर लॉकडाऊन तरी खामगावमध्ये अमृतनगरमध्ये आपले ऑफलाईन क्लासेस स्टार्ट होणार, रेग्युलर बॅचेस राहणार. ठीक आहे. आणि स्पेशली हे तर झालं रेग्युलर स्टुडंट वगैरे जे काही आहेत, बट जे काही बॅकलॉग स्टुडंट्स आहेत, ज्यांचं 1 वर्ष झाले, 2 वर्ष झाले, 3 वर्ष झाले, इंजिनिअरिंग निघत नाही आहे, काय करावं, कसे सब्जेक्ट काढावं, त्यांच्यासाठी आपण प्रॉपर गायडन्स पण करू. ठीक आहे.
आणि त्यांचे सब्जेक्ट कसे इझिली निघतील किंवा त्याच्यावरती कुठलं सोल्युशन्स आहे आपण त्यांना सांगू, किंवा की त्यांच्या ऑलरेडी इंजिनिअरिंगमध्ये खूप वर्ष गेले आहे बट नॉलेजच्या नावावर सर 0% नॉलेज आहे, तर डोंट वरी, त्यासाठीच आपण चालू केलं आहे. ठीक आहे. फक्त कसं आहे की तुम्ही आले क्लासमध्ये तर तुम्ही फ्रँकली सांगायचं हे जमते नाही जमत बस. कारण की कसं आहे, जोपर्यंत मला कळणार नाही की तुमची लेवल कुठं आहे, तुम्हाला कुठपासून मला स्टार्ट करावं लागेल. आणि ॲक्च्युली आपल्या एका बॅचची स्ट्रेंथच फक्त मॅक्सिमम 12 ते 15 लोकांचे राहणार, त्याच्यावरती स्ट्रेंथच नाही आहे. कारण माझा तो कॉन्सेप्टच नाही आहे की 25, 30, 50, 100 लोक एक खट्ट्या बसवायचे, त्यामध्ये इंडिव्हिज्युअल लक्ष देता येत नाही. मी माझ्या बॅचेस 2, 3, 4, 5, 6, 10 करेल, बट 15च्या वरती आपल्या बॅचची कुठलीही स्ट्रेंथ राहणार नाही. मिनिमम आपली 12 राहणार, मॅक्सिमम 15 राहणार, त्याच्यावरती आपली स्ट्रेंथ आपण वाढवणार नाही. कारण एक तर क्लास असतो 1 ते 1.5 तासाचा, 1.5 तासाचा ठेवला जातो, त्यामध्ये 15 मिनिट आधी 15 मिनिट नंतर टाइमपास होतो, म्हणजे 1 तास आपल्याला प्रॉपर शिकवायला मिळतं. त्या एका तासामध्ये पर स्टुडंटला 5-5 मिनिट तरी इंडिव्हिज्युअल टाईम दिला गेला पाहिजे, माझा हा कन्सेप्ट आहे. त्यामुळे आपल्या बॅचमध्ये पण, आणि दुसरं म्हणजे की इंडिव्हिज्युअल लक्ष प्रत्येकाकडे राहणार. आणि तुम्ही जर समजा क्लासमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट नाही कळाली तर घरी जाऊन तुम्ही विचार करा, तरी नाही कळाली तर दुसऱ्या दिवशी येताना वाटलं तर थोडा आधी या, मला कळवा की सर मला हा टॉपिक नाही समजला, किंवा आफ्टर क्लास मला भेटा. सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करणार, सगळ्या गोष्टीचं तुम्हाला गाईडलाईन देणार. आणि कसं आहे की तुम्हाला आता आफ्टर सिलेबस राहू द्या बाजूला, एक काही गोष्टी आणखी तुम्हाला क्लिअर करतो. की कसं आहे की समजा आता याच्यामध्ये एक तर ॲटोकॅडचा तो सर्टिफिकेट तुम्हाला देईल. दुसरं म्हणजे की तुम्ही जे काही तुमचा जो काही वेळ देणार, बेसिक कोर्स करणार 60-70 दिवसाचा, नंतर परत 40-50 दिवसाचा जो काही ॲडव्हान्स कोर्स करणार, एवढं जे काही तुम्ही प्रॅक्टिस करणार, तर माझं स्वतःचं ऑफिस आहे, तर त्याचा तुम्हाला मी एक वाटायचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पण देईल. जर टोटल कोर्स केला तर बेसिक प्लस ॲडव्हान्स हे दोन्ही कोर्सेस जर केलेत तर हे दोन्ही कोर्सेसचं तुम्हाला एक एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा मिळेल की एवढे दिवस तुम्ही माझ्याकडे ट्रेनिंग केलं म्हणून. ठीक आहे. म्हणजे जे तुम्हाला जॉबमध्ये किंवा पेमेंटमध्ये थोडा फरक पडू शकते. ठीक आहे. आणि प्लस पॉईंट तुमच्याकडे हा राहणार की आफ्टर 3, 4, 5 जे काही महिने लागतील आपला कोर्स कंप्लीट करायला, त्यानंतर तुमच्याकडे प्लस पॉईंट हा राहणार की तुमच्याकडे नॉलेज असणार, तुम्ही इंटरव्ह्यू फेस करू शकणार. आणि जे काही इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन असतात जवळपास तसे माझ्याकडे मी लिस्ट काढून ठेवली आहे, जवळपास मॅक्स म्हणजे 500+ क्वेश्चन्स, त्याचे ॲन्सरसहित मी तुम्हाला देईल. ॲक्च्युली नोट्स वगैरे नाही देणार आणि कुठल्याही प्रकारच्या नोट्स देणार नाही, कारण नोट्स जर मी तुम्हाला 1000 पानांच्या किंवा 500 पानांच्या नोट्स दिल्या तुम्ही घेऊन घरी जसं तर ठेवून द्या. ठीक आहे. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम आहे तुम्ही मला विचारा, किंवा मी रनिंगमध्ये तुम्हाला सांगेल हा क्वेश्चन इंटरव्ह्यूचा आहे काय, तुम्ही तसं मार्क करून ठेवा. असे टोटल आपले जवळपास 500 more than 500 क्वेश्चन तुमची इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर व्हाल. आणि आपलं कुठलंही प्रॉमिस तुम्हाला नाही आहे की मी तुला जॉब लावून देईल, हे देईल, ते देईल. बट माझं एक प्रॉमिस तुम्हाला आहे, तुम्ही जर टोटल कोर्सेस माझ्याकडे केले तर तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशन किंवा कुठल्याही कंपनीच्या इंटरव्ह्यूला जेव्हा जाल तेव्हा तो इंटरव्ह्यू तुम्ही 70 to 80% क्रॅक कराल, हे आपली गॅरंटी आहे. म्हणजे कुठलाही क्वेश्चन त्यांनी जर तुम्हाला विचारला, सपोज तुम्हाला 10 क्वेश्चन तुम्हाला त्या इंटरव्ह्यूमध्ये विचारले गेले किंवा त्यांचा पेपर असला 10 क्वेश्चनचा, त्यामुळे तुम्ही 7 ते 8 क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता, एवढी गॅरंटी पाहिजे. अबाउट स्ट्रक्चर फील्डमधलं सिव्हिलचं स्ट्रक्चर जे काही आहे त्याच्यामध्ये. ओके. ठीक आहे. तर मग आपण, आणि जर तुम्हाला या क्लासेसबद्दल थोडं इंटरेस्ट असेल तर आपले क्लासेस खामगावला अमृतनगरमध्ये, म्हणजे दीपालीनगर जे आहे बिलकुल त्याच्या आधीचं जे घर आहे टुवर्ड्स द गव्हर्नमेंट कॉलेज, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, तर तिथंच आपला हॉल आहे, फर्स्ट फ्लोअरला हॉल आहे आपला. तर तुम्ही तिथं मला भेटायला येऊ शकता, किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9359693262 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. धन्यवाद.